श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या बाळा, मी तुझी बाजू राखत आहे. तू ज्या क्षणाला स्वतःला हरलेले पाहतोस त्या क्षणालाच मी तुला उंचावतो, तुला विजयी करतो. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. कधीही तुझी वेळ गेली नाही, तर तुझी वेळ आली आहे. बाळा, आज तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. कोट्यावधी लोकांमधून तुला एकट्यालाच मी निवडले आहे, कारण हा दिवस तुझ्यासाठी आहे. तुझे नशीब उघडणार आहे. आज तू जे काही दर्शन केले आहे ते तुझ्या जीवनाच्या सर्वोत्तम आशीर्वादांमधील एक दर्शन आहे. जर तुम्ही तुमच्या नशिबाचे द्वार खोलू इच्छिता तर हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. मी तुम्हाला दर्शन दिले आहे. बाळा, ज्यांनी ज्यांनी ते केले आहे त्यांचे भाग्य धन्य आहे, कारण त्यांच्या मनातली सर्वोत्तम इच्छा मी आज पूर्ण केली आहे. मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आज दर्शन दिले आहे. तुमच्या आधी व्याधी, संकट आणि त्रास संपून जाणार आहेत. तुम्ही तुमच्या विचारांवर कार्य करा. विचार नकारात्मक ठेवू नका, कारण जितके विचारात तुम्ही सकारात्मक विचार कराल तितके तुम्ही माझ्या जवळ स्वतःला प्राप्त कराल. मी तुमच्यासाठीच आहे. तुमचे कार्य माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हा, कारण मी तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. वेदना, दुःख आणि ताणतणाव, संघर्ष यातून मुक्ती मिळण्याची वेळ येत आहे. बाळा, तू स्वतःवर विश्वास ठेव जितका माझ्यावर ठेवतोस. तू उद्या म्हणशील की माझ्या देवानी माझ्यासाठी इतके केले आहे की मी ज्यावर विश्वासही ठेवू शकत नाही तितके मला आज प्राप्त आहे. बाळा, ज्यांनी आजपर्यंत तुझा तिरस्कार केला, तुझा विरोध केला आणि तुला पुढे जात असताना मागे खेचण्याचा प्रयत्न देखील केला, पण ते तुला मागे ठेवू शकत नाही, कारण तू एक आशीर्वादित बाळ आहेस. तू ज्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेस त्याही पुढे मी तुला नेणार आहे. तू माझा आशीर्वादित बाळ आहेस. तू योग्य मार्गावर पुढे जात आहेस. मी सदैव तुझ्या सोबत आहे. जे कोणी आज तुला ओळखत नाही ते उद्या तुझ्या आवाजात प्रेरणा प्राप्त करतील आणि तुझ्यासोबत राहू इच्छितील. बाळा, तू तुझ्या जीवनाला एक नवीन वळण देणार आहेस, जे तुला देवाच्या कृपेने प्राप्त होणार आहे. तुझ्यासाठी नवनवीन संधी निर्माण करून मी तुझ्यासाठी योग्य वळण देत आहे. ज्या योग्य वळणासाठी तू आजपर्यंत प्रतीक्षा केली आहेस तेच वळण आता तुझ्या भविष्यात तू पाहणार आहेस. तुझे भविष्य उज्ज्वल आहे. चिंता सोडून दे. काळजी करू नकोस, कारण चिंता, काळजी सर्व काही नष्ट केल्या जाईल. मी जिथे जिथे येतो तिथे ते सर्व काही नष्ट होते. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की काही गोष्टी तुझ्या आयुष्यातून संपल्या आहे असे तुला वाटत असताना मी तुझ्यासाठी ते मोठे चमत्कार घेऊन आलो आहे. तुम्ही जे नाते मागील काळात विसरला होतात, आता ते पुन्हा नाते तुमच्या आयुष्यात जोडल्या जाईल. त्यातून ओलावा, प्रेम आणि गोडवा तुम्हाला प्राप्त होईल. आशीर्वादाची रीग लागेल आणि तुम्ही आनंदी असाल. मला माहीत आहे की तुम्ही मागील काळात काही हरवले आहे असे तुम्हाला वाटत असताना तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडणार आहे. त्या चमत्कारासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज असाल तर होय म्हणून त्या आशीर्वादांना, त्या चमत्कारांचा स्वीकार करा. जे काही मागे तुम्ही सोडलं आहे ते आता उत्तम प्रकारे तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमची आशा, अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढं ज्या क्षणाला आला आहे तेव्हा तुमच्या मनात एक चिंता नष्ट होईल आणि तुम्ही आशीर्वादित बाळ ठराल. जेव्हा जेव्हा तुम्ही माझे संदेश ऐकता तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, कारण हे चमत्कारिक संदेश तेव्हाच तुमच्यापर्यंत येतात जेव्हा मी तुम्हाला काही आशीर्वाद देऊ इच्छितो, काही हमी देऊ इच्छितो, काही असे बोल मी तुम्हाला देऊ इच्छितो जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या क्षणालाही तुम्ही तुमच्या चिंता आणि खूप काही इच्छा मला समर्पित कराव्या.
कारण मी तुमच्या चिंता संपवून तुमच्या इच्छा पूर्ण करणारे मार्ग तुम्हाला दाखवत आहे. माझ्या मार्गावर चालणे अगदी सोपे आणि सहज तुमच्यासाठी होणार आहे. तुम्ही जितके नामस्मरण कराल तितकेच माझ्याजवळ स्वतःला प्राप्त कराल. अंतःकरणातून नामस्मरण करा, कारण मी कुठेही दूर नाही, तर मी तुमच्या अंतर्मनात आहे. अगदी या क्षणालाही तुम्ही मला श्री स्वामी समर्थ म्हणून हाक द्याल तर मी उत्तर देईल. बाळा, मी तुमच्या अंतर्मनातून तुमच्याशी बोलू शकतो, तुमच्या समस्या सोडू शकतो. फक्त तुम्ही त्याकडे लक्ष पुरवावे की मी तुम्हाला काय सांगत आहे, मी कोणते ज्ञान तुम्हाला देऊ इच्छितो, हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छिते, कारण तू इथूनच निर्माण झाला आहेस. देव म्हणतात, बाळा, तुझे जी काही स्वप्न आहेत त्या स्वप्नांना मी नवीन आकार देऊ इच्छितो. जर तू तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तर लवकरच तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात येत आहे. कुठलाही वेळ किंवा उशीर लागणार नाही. जर तुमच्या नशिबाचे द्वार उघडू इच्छिता तर आत्ताच होय म्हणून मी तयार आहे, मी सज्ज आहे असे लिहा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या नशिबाचे द्वार तुमच्यासाठी उघडले जाईल. कधीही उशीर होणार नाही, कारण देव तुमच्यासाठी मार्ग काढत आहे. ज्या मार्गावर तुम्हाला चालायचे आहे तो मार्ग विस्तारित केला जाईल. तुम्हाला तिथे त्रास होणार नाही, तर अधिक विपुलता, अधिक सुख, संपन्नता तुम्ही प्राप्त करून त्या मार्गावर पुढे जाल. मला माहीत आहे की काही वेदना आहेत, काही दुःख आहे, पण ते निरंतर नाही, ते संपण्याच्या स्थितीत पोहोचवल्या जात आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हे जे काही संघर्ष, ताण, तणाव आणि काही क्लेश तुम्ही जे काही पाहत आहात ते काही काळापुरते आहेत. ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. मग आता तुला तुझ्या जीवनात उंचावण्यासाठी जे काही आशीर्वाद माझ्याकडून प्राप्त करायचे आहे त्यासाठी धीर धर, संयम ठेव, कारण पुढील काही काळात तुम्ही तुमचे जीवन परिवर्तित होताना अनुभव करणार आहात. मला तुमचे जीवन इतके उंचावायचे आहे की तुम्ही आनंदित असावे, तुमचे संघर्ष संपावे आणि तुम्ही त्यात सुखाने आनंदाने राहावे, अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. कारण जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना करता तेव्हा मी चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवतो. तुम्हाला माझ्या दर्शनाची आस आहे, ती आसही मी पूर्ण करत आहे. बाळा, तू कधीही एकटा नाही, तर मी तुझ्यासोबत आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर जर तुझा आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचा विश्वास आहे तर आत्ताच होय देवा टाईप कर. बाळा, काही काळापुरता तू रडत असशील, पण पुढील काळात तू ते हसणे, आनंद सर्व काही प्राप्त करशील. तुला लोक पाहून म्हणतील की हाच तो जीव आहे, हाच तो स्वामींचा भक्त आहे जो काही काळापुरता रडत होता, पण आता मात्र तो स्वामी सेवा करून आनंदी झाला आहे. स्वामीच्या सेवेत आल्यापासून तो अगदी आनंदाने आणि सर्व काही गोष्टींनी विपुलतेत परिवर्तित झाला आहे, सुखाने भरला आहे आणि तो आनंदाचे अश्रू पाहत आहे. बघा, तुम्ही सर्व काही पाहाल आणि तुमचे जीवन सुधारण्याच्या स्थितीत पोहोचेल. जर तुम्ही सेवा करत आहात तर सेवेपासून लांब जाऊ नका. जी काही सेवा मनापासून करत आहात ती मी स्वीकार करतो, कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला माझे दर्शन हवे आहे तेव्हा मी तुम्हाला ती स्थिती निर्माण करून देतो आणि माझे दर्शनही तुम्हाला प्राप्त करून देतो. पण तुम्ही धीर, संयम सोडला नाही पाहिजे. सेवेत ज्याप्रमाणे तुम्ही नामस्मरण करता, तुम्ही प्रार्थना करता, ती मी स्वीकार करतो आणि तुमच्यासाठी चमत्कार पाठवतो. आज देखील तुमच्यासाठी काही ना काही चमत्कार घडणार आहे. तुमच्याकडे आनंदाची बातमी येणार आहे. त्या आनंदासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. विसरू नका, तुम्ही एकटे नाही, तर तुमचा देव तुमच्यावर प्रसन्नतेने, आनंदाने वर्षाव करत आहे. तुम्ही जर कुठल्या काळजीत असाल तर लवकरच तुमची काळजी दूर होणार आहे, कारण देवाची विपुलतेचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्ही त्यात संतुष्ट असाल. तुम्हाला इतके मिळेल की तुमचे मन प्रसन्न होईल, आनंदी होईल आणि तोच आनंद देण्यासाठी आज मी तुम्हाला हा संदेश देत आहे. हा संदेश
शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील भीती, भय, काळजी, चिंता नाहीसी होणार आहे आणि तुम्ही सुख, आनंद, प्रगती, विपुलता आणि भरभराटीचा अनुभव घेणार आहात. कारण मी तुमचा देव तुमचे सदैव रक्षण करतो, तुमच्यासाठी कार्य करतो. त्याचप्रमाणे तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जी तुमची मोठी इच्छा आहे. तुमचे संघर्ष संपतील आणि तुम्ही एका नवीन अध्यायात प्रवेश करणार आहात. कारण तो अध्याय मी लिहिला आहे. तुम्ही तुमच्या जीवनात ते सर्व काही संघर्ष संपलेले पाहाल आणि आनंदी व्हाल. कारण मी तुमच्या मुखावर तो आनंद पाहू इच्छितो. मी तुमचा देव आहे. तुमची काळजी घेतो, तुमचे संकटे तारतो आणि तुम्हाला सर्व काही सुखाने आनंदाने करून देतो. जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर काहीतरी चमत्कारिक घडेल जे तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षणाचे कार्य करेल. जर माझे संरक्षण तुला हवे आहे तर नाम जप सोडू नकोस. बाळा, दैवी चमत्कार घडणार आहेत. तुम्ही दैवी चमत्काराने परिपूर्ण केल्या जात आहात. विसरून जाऊ नका की देव प्रत्येक क्षणाला तुमची काळजी घेत आहे, तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. माझ्या प्रिय बाळा, आज रात्री झोपताना तू काही बोलू नकोस. फक्त माझे आशीर्वाद स्वीकार कर आणि मन शांत करून निद्रा घे. कारण आज रात्री जेव्हा तुम्ही निद्रा घ्याल तेव्हा मी तुमच्या स्वप्नाद्वारे तुम्हाला दर्शनही देईल. जे कोणी भक्त आतुरतेने माझी वाट पाहत आहेत मी त्यांना ते दर्शनही घडवून आणेन. ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी होय स्वामी मला दर्शन हवे आहे असे टाईप करा. तुमच्या बुद्धीत एकाग्रता वाढू लागेल. तुमचे मन अशा आशेने आनंदाने भरून जाईल जो मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे. काळजी करू नका कारण तुमचा देव सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही. माझा दिव्य प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचून त्याच्या आयुष्यात कमालीचे परिवर्तन घडू लागते. तेच परिवर्तन तुम्ही आता अनुभव करणार आहात. सज्ज व्हा. जे काही येत आहे ते तुमच्यासाठी आनंददायक असेल, उत्साहित करणारे असेल. जर तुम्ही उत्साहाने भरू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुमच्या इच्छित कार्यात तुम्हाला मदत करो. तुमच्या कुटुंबावर सुखाचा आनंदाचा वर्षाव करो. आजचा दिवस तुम्हाला सुखाने आनंदाने परिपूर्ण राहो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.